DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. मंत्रालयाला घेरावाचा इशारा. नाशिकहून 35,000 आदिवासींचा लाँग मार्च मुंबईकडे रवाना. प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलक आक्रमक. शिधा सामुग्रीसह गावित मैदाना. वन हक्क कायदा आणि पाणी प्रश्नावर सरकारची कोंडी. किसान सभेचं शक्ती प्रदर्शन. आदिवासींच्या मागण्यांसाठी किसान सभेचा एल्गार. आदिवासींच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारकडून होणारं दुर्लक्ष आणि वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीतील दिरंगाई विरोधात अखिल भारतीय किसान सभेनं आक्रमक पवित्रा घेतला. माजी आमदार JP गावित यांच्या नेतृत्वाखाली रविवारी दुपारी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरून सुमारे 35,000 आदिवासी बांधवांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं रवाना झाला. वन जमिनी नावावर करणं, पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी स्थानिकांना देणं आणि शिक्षणाचं खाजगीकरण थांबवणं या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधून आलेले हजारो आंदोलक सोबत शिधा सामुग्री घेऊन निघाले असून मागण्या मान्य झाल्याशिवाय माघारी न परतण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आम्हाला तुरुंगात टाकलं तरी चालेल, पण यावेळेस ठोस अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असा इशारा JP गावित यांनी दिला. जिल्हा प्रशासनाची चर्चा करूनही तोडगा न निघाल्यानं आदिवासींमध्ये संतापाचं वातावरण. फेब्रुवारीच्या सुरुवातीला हा मोर्चा मुंबईत पोहोचणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास थेट मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. या मोर्चात डॉ. अजित नवले यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले. सरकार केवळ आश्वासन देतं, मात्र प्रत्यक्षात कॉर्पोरेट कंपन्यांचं हित जपण्याचं काम करत असल्याची टीका आंदोलकांनी केली. आदिवासी भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, रिक्त असलेली सरकारी पदं आणि रखडलेले पाण्याचे प्रश्न यावर या आंदोलनातून भर देण्यात आला. दरम्यान नाशिक शहरातील वाहतुकीवर या सुमारे 3 किलोमीटर लांब मोर्चाचा मोठा परिणाम दिसून आला. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत मोर्चा मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक सुरळीत केली. ब्युरो रिपोर्ट DNA न्यूज नाशिक.